नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये भरभक्कम सरकार सत्तेत आल्याच्या नंतर सर्वाधिक अस्वस्थता आहे ती विरोधी पक्षाच्या आमदार आणि खासदारांमध्ये, आणि त्यात सुद्धा खास करून उद्धव गटाच्या आमदार आणि खासदारांमध्ये। पण त्या पलीकडे जाऊन प्रश्न आहे की महायुती सरकारला इतकं स्थैर्य लाभलं असतानाही राज्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जाणार का? खरं तर महायुतीचं सरकार ज्या आकड्यानिशी सत्तेत आलंय त्यानंतर राज्यामध्ये आता कोणताही सत्ता बदल अशक्य आहे। अशा वेळी सत्तेशिवायचं राजकारण कितपत जमणार या चिंतेनं अनेकांना ग्रासलंय। अशा वेळेला या खासदारांना आमदारांना गळ टाकून स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा गेले काही दिवस महाराष्ट्रात सातत्यानं होते आहे। असे प्रयत्न उद्धव गटाच्या लोकप्रतिनिधींच्या बाबतीत जास्त होत असल्याची शक्यता व्यक्त झाल्यापासून शिंदे विरुद्ध ठाकरे हा सामना विधानसभेच्या निकालानंतरही रंगणार असं दिसतंय। आजचं विशेष वार्तापत्र त्यावरच। उद्धव गटाला नवी दिल्लीमध्ये नवं कार्यालय मिळालं। जुन्या संसद भवनामध्ये म्हणजेच आत्ताच्या संविधान भवनात असलेल्या या कार्यालयाचं उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झालं। तेव्हा उद्धव गटाचे सगळे खासदार एकत्र आले। आमने सामने भेटणाऱ्या या खासदारांनी अनेक दिवसांनी एकमेकांची अशी प्रत्यक्ष भेट घेतली। सत्ता गेल्यापासून ठाकरे गटाला आलेल्या विस्कळीतपणामुळे खासदारांचं एकत्रीकरण कितपत होत असेल हा सवाल आहेच। मात्र यावेळच्या वातावरणामध्ये परस्परांबद्दलचा अविश्वास दिसला। गेल्या काही दिवसांपासून उद्धव गटाच्या लोकप्रतिनिधींच्या भोवती संशयाचं धुकं निर्माण झालेलं आहे। अनेक आमदार खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत असं वारंवार सांगितलं जातं। माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही। काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते। त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे। उद्धव ठाकरे यांनी लोकसभेमध्ये 9 खासदार निवडून आणले आणि विधानसभेत 20 आमदार निवडून आणले। त्यापैकी मातोश्रीला सोडून न जाणारे कोण असा सवाल उपस्थित होतोच। मातोश्रीच्या सोबत जे खासदार राहतील त्यामध्ये अग्रक्रमावर अरविंद सावंत आहेत, दक्षिण मुंबईचे खासदार आहेत। दक्षिण मध्य मुंबईतले अनिल देसाई सुद्धा मातोश्री सोबतच राहतील अशी अपेक्षा आहे। धाराशिव मधले ओमराजे निंबाळकर हे स्थानिक राजकारणामुळे शिवसेनेसोबत म्हणजेच उद्धव ठाकरेंसोबत राहतील। तर हिंगोलीतलं वातावरण आणि परिस्थिती पाहता नागेश पाटलांसाठी उद्धव ठाकरेंच्या सोबत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। पण याच्या पलीकडे जाऊन जे उरलेले खासदार आहेत त्यांच्याबद्दल ही ग्वाही देता येत नाही। आमदारांच्या बाबतीत स्वाभाविकरित्या आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत राहतील यात वेगळं काही म्हणायला नको। तीच स्थिती वरुण सरदेसाई यांच्या बाबत आहे। आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई हे घरातलेच आमदार आहेत। महेश सावंत माहीममधून निवडून आले आहेत आणि त्यांनी राज ठाकरेंच्या मुलाचा पराभव केलाय। अशा स्थितीमध्ये महेश सावंत उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाहीत अशी अपेक्षा आहे आणि तीच अपेक्षा अजय चौधरी यांच्याकडूनही आहे। पण या व्यतिरिक्तचे 16 आमदार हे उद्धव ठाकरेंबरोबर राहतील अशी ग्वाही ठामपणे आज आपण देऊ शकतो का हा सवाल आहे। अशा स्थितीमध्ये ठाकरे गटाच्या खासदारांनी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न नवी दिल्लीमध्ये जाऊन केलेला आहे। आदरणीय उद्धवजींनी यापर्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे ही जी कोणी माणसं जात आहेत त्यांच्या बुडाखाली काय आहे ते पहा। जे गेलेत ते का गेलेत याचं एकदा समीक्षण करा तर खरं तुम्ही। का गेलेत? एक मिनिट, का गेलेत? ईडीच्या भीतीपोटी गेले, भीतीपोटी गेले
प्रलोभनापोटी केले, निष्ठेवर आणि विचारासाठी नाही गेले. सत्ता नसताना संघटना टिकवण्याचं आव्हान उद्धव यांच्या समोर आहे. म्हणूनच ते दाखवत नसले तरीही ऑपरेशन टायगरची धास्ती 100% त्यांना वाटतच असेल. केंद्रात आणि राज्यात त्यांना 2029 पर्यंत विरोधातच बसायचंय हे सांगायला आता नव्या कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. हक्काचा मराठी आणि हिंदू मतदार ठाकरेंनी आपल्यापासूनच दुरावलाय. ठाकरे गटाचं नेतृत्व आता पुढच्या पिढीच्या हाती गेलंय आणि यानंच संघटनेत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. संघटनेचे सत्तेत नसल्यानं आर्थिक स्रोत घटलेले आहेत. BMCची सत्ता हाती राहण्याची खात्री आता उरलेली नाही आणि अशा स्थितीत ठाकरेंच्या शिलेदारांना स्वतःच्या भवितव्याची चिंता लागली आहे. शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झाला. महायुतीमध्ये गेलेल्या शिंदेंना या संघर्षामध्ये ठाकरेंनी सतत डिवचलंय आणि त्यांची डिवचण्याची ही पद्धत अद्यापही कायम आहे. जिथे संधी मिळेल तिथे ते शिंदेंना डिवचत असतात, टोमणे मारत असतात. निकालाच्या दिवशी सुद्धा उद्धव ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं. स्वतःच्या गटाची धूळधाण उडालेली असताना उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून एकनाथ शिंदेंना टोमणे मारत होते. आता शिंदे हे ठाकरेंच्या सतत निशाण्यावर असतात आणि म्हणून उत्तर सुद्धा देतात. बरं ऐका एक मिनिट. त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल, तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण आणि या बाळासाहेबांच्या विचाराच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला 57 धनुष्यबाणावर आमदार निवडून आले. यापूर्वी इलेक्शन कमिशनरवर, निवडणूक आयोगावर आरोप करणं, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टावर आरोप करणं आणि आता म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर घरी बसणाऱ्यांना जनतेने कायमचं घरी बसवलेलं आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जे एकनाथ शिंदे यांना समजलंय ते तुम्हालाही समजून घ्यायला लागेल. जनादेशाचा अर्थ काय आहे? तर स्वाभाविकरित्या महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपा सोबतच नांदावं हा महाजनादेश 2024चा एक सुस्पष्ट अर्थ आहे. कारण भारतीय जनता पार्टीकडे 137 आमदार आहेत, शिवसेनेकडे 60 आहेत, राष्ट्रवादीकडे 41 आहेत आणि म्हणून एखाद्या घटक पक्षानं कुरबूर केली तर उरलेल्या घटक पक्षाच्या मदतीनं सुद्धा सरकार स्थिर राहू शकतं. हे भारतीय जनता पार्टीचे घटक पक्ष म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीला पुरतं ठाऊक आहे. भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबतच्या घटक पक्षांच्या साठी असलेलं हे समीकरण आपल्या डोळ्यासमोर आहे आणि यालाच महाजनादेश 2024 म्हणून ओळखलं जातं. अशा स्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून अचानक धक्का तंत्र वापरलं जाऊ शकतं. त्यासाठी आपल्याला शिंदे यांची स्वभाव वैशिष्ट्ये लक्षात घ्यावी लागतील. महिलांवरती अत्याचार चाललेले आहेत आणि हे लगेच कोण देवा भाऊ, हा भाऊ, अरे काय इतर वेळेला सगळं खाऊ. पण जसं त्या ठाण्यामध्येच ना, ठाणे जिल्हा ना, तो शिंदेला गोळी घातली, शिंदेला गोळ्या घातल्या ना, शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या आणि आनंद दिघे असते आज तर त्यांनी सुद्धा शिंदेला या पापाबद्दल गोळी घातलीच असते. उद्धव ठाकरे आणि उबाठा यांना एकनाथ शिंदेवर टीका केल्याशिवाय त्यांना झोपही येत नाही.
सकाळ उठता बसता रात्री माझ्या नावाशिवाय त्यांना चैन पडत नाही. सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार, मुख्यमंत्री जाणार, हे सगळं त्यांनी केलं आणि सरकार काय पडलं नाही, सरकार काय बदललं नाही, एकनाथ शिंदे काय बदलला नाही, परंतु या महाराष्ट्राला बदलण्याचं काम आम्ही केलं. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या या सारीपाटावर शिंदेंना ऑपरेशन टायगर का हवंय तेही पहा. उद्धव ठाकरेंचे सध्या 9 खासदार आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्यांचे 20 आमदार आहेत. मवियात शिवसेना ही काँग्रेसच्या दरबारी वजन टिकवून आहे, म्हणजेच उद्धव ठाकरेंची ही काँग्रेसच्या दरबारी पत आहे. ठाकरेंचं अस्तित्व हा शिंदेंसाठी राजकीय अडथळा बनलाय. शिवसेनेमध्ये संघटनात्मक बांधणी अद्याप अनिश्चित आहे, हे शिंदेंच्यासाठी आव्हान आहे. मोठ सुटली तर ठाण्याचा गड राखणं अवघड होईल, हे शिंदे पक्क ओळखून आहेत आणि म्हणून ऑपरेशन टायगर ही गरज आहे. भाजपनी एकनाथ शिंदेंना एक टास्क दिलेला आहे की बघा, आता तुम्ही डेप्युटी सीएम तर आहात, त्याच्याआधी सीएम पण होता, आता आमचं अजून एक काम करा, ही उद्धव ठाकरेंची उरलेली सेना सुद्धा फोडून दाखवा. असं तर त्यांना टास्क दिलेलं नाही. हो, याची शक्यता मात्र आहे की 20 आमदार उरलेले, ज्याच्या भरोश्यावर सिंगल लार्जेस्ट म्हणून आता सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून त्या विरोधातली, कारण विरोधी पक्षाची तसं पाहिलं तर पहिली लार्जेस्ट पार्टी आहे म्हणजे शिवसेना, तर हे यांच्यात फाटाफूट करून, कारण जिथे एकनाथ शिंदे जातात, कुठे यवतमाळचा वाशिमचा जिल्हा प्रमुख वगैरे वगैरे येत आहेत उद्धव ठाकरे गटातून, तशाच प्रकारचा हा प्रयत्न तर नाही ना. मला असं वाटतं हा एक एकनाथ शिंदेंना दिलेला टास्क तर नाही ना, अशी शंका येते. त्यांनी कोणत्या परिस्थितीत केंद्रात जाण्याचा जो एक त्यांच्यासमोर प्रस्ताव आहे तो त्यांनी काही मान्य करायची गरज नाही, कारण की ते जर महाराष्ट्रातनं बाहेर गेले, राज्यातनं बाहेर गेले तर संघटनात्मक बांधणी म्हणून त्यांच्याकडनं जी अपेक्षा आहे नंबर 1, आणि दुसरं म्हणजे आगामी ज्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि शिवसेनेला मिळालेलं यश आहे आणि शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेलं नवचैतन्य आहे, यांची ऊर्जा आणि त्यांचा उपयोग संघटना अधिक बळकट करण्यासाठी त्यांना करता येऊ शकेल. ठाकरेंसमोर शिंदे आव्हान कसं निर्माण करू शकतात तेही पहा. कायदेशीर लढाई जरी सुरू असली तरी मतांची लढाई जी आहे त्या मतांच्या लढाईमध्ये एकनाथ शिंदे पुरून उरले असं म्हणता येईल. आणि म्हणून मग आगामी काळामध्ये महानगरपालिकेची जर निवडणूक आली तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या समोर आपली ताकद दाखवणं हे पुन्हा आता उद्धव ठाकरेंच्या समोरचं एक पर्याय राहील. त्यांच्यासमोर ती एक शर्यत राहील आणि त्या शर्यतीमध्ये जर उद्धव ठाकरे जर उतरले तरच शिवसेनेचं खरं अस्तित्व काय तर ते दाखवू शकतील. आणि या घडीला त्यांच्यासमोर हे महत्त्वाचा एक पर्याय आहे की आता येणारी जी महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, या निवडणुका जोरात लढवणं हा एक मोठा पर्याय सध्या त्यांच्यासमोर राहील. ठाकरे विरुद्ध शिंदे या लढाईमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे तो भारतीय जनता पार्टी. भाजपाच ठरवेल की तराजूचं पारडं कोणत्या बाजूने झुकणार आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे हे निवडणुकीत लोकांनी सिद्ध केलं आहे आणि कोर्टानेही सिद्ध केलं आहे. आता ओरिजिनल शिवसेनेमध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ही स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना आहे हे समजून सहकार्याचा हात पुढे करत असेल तर लोकशाहीमध्ये कसं थांबवता येईल. राजकारणामध्ये आता मूर्खपणा म्हटलं तर ते चुकीचं होईल, परंतु आपल्याला ठेच लागल्यानंतर पण दुर्दैवानं उभाटा दुरुस्त होत नाहीत, त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत. असं शिंदे साहेबांना गृहीत धरत गेले आणि शिंदे साहेबांनी अख्खी शिवसेना सोबत घेऊन गेले, त्याचा पताही यांना या ठिकाणी लागला नाही. आणि म्हणूनच की काय उद्धव ठाकरे नुकतेच मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला जाताना त्यांनी मुलालाही सोबत नेलं आणि मुलाच्या भावाला सुद्धा सोबत नेलं, जो नुकताच आमदार म्हणून निवडून आलाय। ही सगळी मंडळी फडणवीसांना भेटायला गेली त्यावेळेला अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण लक्षात घ्यायला हवं की आत्ताच्या घडीला ठाकरेंना सर्वाधिक गरज आहे ती त्यांचा पक्ष, त्यांचा गट वाचवण्याच्यासाठी सत्तेत सर्वाधिक बलवान असलेल्या घटकाची। आणि म्हणूनच भाजपाशी पंगा न घेता शिंदेंबरोबरची लढाई चालू ठेवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न दिसतोय। विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।